कुंभोज येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी विद्युत पुरवठा लाईन बसवण्याच्या कामात ठेकेदाराकडून ग्रामस्थांवर दबाव आणत जबरदस्ती करण्याचा प्रकार समोर आलाय। या दादागिरी विरोधात ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून यामुळे सध्या प्रकल्पाचे काम पूर्णतः ठप्प झालं आहे। ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार सौर प्रकल्पासाठी होणाऱ्या विद्युत लाईन टाकण्याचे काम स्थानिकांच्या शेतातून व मालमत्ता जवळून विनापरवानगी सुरू करण्यात आलं। याबाबत कुठलीही पूर्वसूचना न देता ठेकेदार आणि त्याच्या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली। विरोध करताच ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला। सौर ऊर्जा प्रकल्प करत असताना कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांना केवळ प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी आश्वासने देऊन फसवलं असून हा प्रकल्प लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी दबाव टाकून कुंभोज व दुर्गेवाडी ग्रामस्थांच्या वर लादत असल्याची चर्चा ग्रामस्थांतून होत असून अनेक आंदोलने झाली तरी प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे जनतेतून व्यक्त होत आहे। आमच्या शेतातून व घराजवळून लाईन जाणार असेल तर आमची परवानगी घेणं आवश्यक आहे, मात्र कोणीही आमच्याशी संवाद साधला नाही। उलट आम्ही प्रश्न विचारल्यावर ठेकेदारांनी उर्मटपणे वागणूक दिली, असे दादा पांडव यांनी सांगितले। या प्रकारामुळे ग्रामस्थ एकवटले असून त्यांनी एकमताने प्रकल्पाचे काम बंद पाडले। प्रशासनाने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। सौर प्रकल्प ही गरजेची बाब असली तरी ग्रामस्थांच्या मालमत्तांचे संरक्षण व विश्वास संपादन करण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे, असे मत ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले। या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करायचे असेल तर ग्रामस्थांशी समन्वय साधून योग्य तो मार्ग काढावा लागेल, अन्यथा तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।